झालेली ही कीर्तनरूपी सेवा ही तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने, तसेच मंडपाच्या आत बसलेले किंवा घरी बसून ऐकत असलेले, गावामध्ये भांडण करणारे भांडण न करणारे, आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे, रात्री झुलत घरी येणारे रात्री झुलत घरी न येणारे यांच्या देखील कृपा आशीर्वादाने व टाळकरी माळकरी गावकरी आणि वारकरी संयोजक आयोजक नियोजक यांच्या सहकार्याने व अर्जुन महाराज कुमटकर यांच्या परिचयातून ही कीर्तनरूपी सेवा मी हबापा ईश्वरी महारुद्र नागरगोजे इयत्ता 6वी माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. तर या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा कालापर प्रकरणातील असून थोर देहुनी वासी संत. आता देहुनी वासी संत म्हटल्यावर कोणते संत? अहो, त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा घुसावा तो काटा काढण्यासाठी साक्षात पांडुरंग परमेत्म्याने येऊन काटा काढावा, ज्यांनी जगामध्ये पहिली कर्जमाफी केली असे थोर देहुनिवासी संत. बरं, मग आता देहुनिवासी संत म्हटल्यावर कोणते बरं संत? तुकाराम तुकाराम देहुनिवासी संत म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात ते संत तुकाराम महाराज आणि यांचाच अभंग या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये आपल्याला संत तुकाराम महाराज काय सांगू इच्छित बरं, आणि सांगायचं त्यांना काय या अभंगातून? तर ते सांगतायत की जो या पृथ्वी लोकावरती जो आपल्याला काला भेटतो ना दही भाताचा, तो दुसरं कुठंच नाही. आणि हाच काला खाण्यासाठी ते वैकुंठ वरून सुद्धा संत या मृत्यू लोकामध्ये येतात. अहो, हा जो काला आहे तो मुठभर कुठेच भेटत नाही, घासभर सुद्धा कुठे बघायला पण भेटत नाही. तो फक्त या पृथ्वी तलावरतीच आहे, या मृत्यू लोकातच आहे. अहो, आपण काला हा समाधानाने गुण्या गोविंदाने खाल्ला पाहिजे. अहो, त्यांनी सुखे असं का म्हटले बरं? एकमेका देवमुखे सुखे घालू मरे. सुखे का म्हटले? कारण त्यांना माहितीये आज आपण खातोच काला, परंतु सुखाने खात नाही. मनामध्ये रागाने खात होत, भूक लागली म्हणून खात होत हे खरंय, परंतु आपल्याला समाधानाने सुखाने खायचंय असं आपल्याला तुकाराम महाराज सांगताय. एकमेकाच्या मुखात घालायचंय आणि त्या आनंदामध्ये आपल्याला हुंबरी घालायची. तुकाराम महाराज म्हणतात की हा काला कुठेही भेटत नाही. बर्वे नीट उत्तम तुका म्हणे वाळवंट आणि बर्वे नीट उत्तम. बर्वे नीट उत्तम म्हणजे काय? काही ठिकाणी बरी जागा आहे पण नीट नाही, उत्तम नाही. काही ठिकाणी बरे
नीट आहे पण उत्तम नाही. काही ठिकाणी उत्तम आहे, नीट आहे पण बरं नाही. काला हा फक्त ज्या ठिकाणी बरं आहे, नीट आहे आणि उत्तम आहे त्याच ठिकाणी आपण खातो, आणि ते म्हणजे आपलं मंदिर, आपलं हे आदरणीय गाव. असंही आपल्याला तुकाराम महाराजांनी या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितलेला आहे. विठ्ठल अहो अर्जुन महाराज कुमटकर, काय निस्वार्थ भक्ती हो त्यांची. आज त्यांचं वय झालेलं असून देखील ते सकाळी काकडा आरती करतात. त्यांच्यामुळेच ही कीर्तन रूपी सेवा हे पहिलंच वर्ष आहे. यंदापासूनच हे सुरू झालेले. अहो त्यांनी अट्टहास केला की आता या वर्षीपासून आपण कीर्तन करायचं. त्यांनी कीर्तन देखील ठेवलं. अहो काय भक्ती आहे, आणि हीच भक्ती परमेश्वराला लागते. अहो नित्य नेमाने ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, असं ते नित्य नेमाने जे भगवंताचं नामस्मरण करतात, असं भगवंताचं नामस्मरण करणारे या पृथ्वी तलावरती दुर्लभ माणसं आहेत, लोक आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण देखील भक्ती मार्गाला लागलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. अहो श्रीकृष्ण, आज त्यांचा जन्मदिवस, गोकुळ अष्टमी, आणि आज आपण त्या निमित्ताने सर्वजण कीर्तनासाठी जमलेलो आहोत. अहो श्रीकृष्णाचा कसा जन्म झालाय तुम्हाला तर माहितीच आहे. अहो जरी श्रीकृष्णाचा जन्म या कैदखान्यामध्ये जरी झाला असला ना, तरी कुठे जन्म झालाय आपण याला विचारतो का? नाही. काय कर्तव्य केलं त्यांनी, कशाचा मार्ग आपल्याला भक्ती मार्गाला लावलं त्यांनी, कशा प्रकारे त्यांनी सांगितलं की अरे जे आपलं दूध दही आहे ते दुसऱ्यांना देऊ नका, आपले जे लेकरं बाळ पोरे त्यांना द्या, असा उद्देश आपल्याला श्रीकृष्णांनी केलेला आहे. म्हणून आपण त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचं काय याला न बघता त्यांचं कर्तव्य काय, त्यांनी काय कर्म केलं याला बघणं महत्वाचं आहे. विठ्ठल. अहो तुकाराम महाराज काय म्हणतात की हा काल आहे तो या फक्त पृथ्वी तलावरती घडतो, आणि त्यासाठी संत तुकाराम महाराज नव्हे तर सगळे जे संत मंडळी ते काला खाण्यासाठी वैकुंठावरून येतात. अहो त्यांची मुलगी भागीरथी, काय प्रेम होत बापा लेकीचं, निस्वार्थ प्रेम. ते विठ्ठल नामामध्ये दंग असायचे. सकाळी उठले काकडा आरतीला जाणार, दिवसभर डोंगरावरती जाऊन विठ्ठल विठ्ठलच करायचे. तेव्हा त्यांची बायको जिजाबाई यांना हे आवडत नसायचं. त्यांनी ठरवलं की आता आपण यांना म्हणायचं की अहो काय भक्ती करताय, सारखी करा तुम्ही, पण आपल्या मुलीचं वय झालंय, तिचं लग्न करायचंय. शेवटी 2-3 दिवस कटकट केली. संत तुकाराम महाराजांनी देखील ठरवलं आपण लग्न करायचं आपल्या मुलीचं. त्यांच्या जे मंडळ होतं त्याच्यामध्ये 14 वारकरी होते. किती? 14. त्यापैकीच एक गाडेकर म्हणून त्यांच्या घरामध्ये भागीरथीला दिलं गेलं. एलवाडी म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी भागीरथी गुण्या गोविंदाने राहू लागली, आणि तिला काही सारखं माहेरी येता जाता येत नसायचं. मस्त घर जवळ असायचं, गाव जवळ असायचं, पण येत नसायचं. आणि तिला मात्र संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची ओढ. परंतु जी देहू गावची जी माळीण होती ना, ती दररोज फुलं विकायला यायची आणि ती कीर्तन तिला सांगायची. हुबेहूब तसंच तुकाराम महाराजांचं कीर्तन ती सांगायची. शेवटी तो दिवस उजडला. संत तुकाराम महाराजांना आपला शेवटचा निरोप घ्यावा लागला. मग काय, तेव्हापासून माळीण 2-3 दिवस भागीरथीकडे गेलीच नाही. तिला चिंता वाटली, पण ती म्हणली काय तिचं दुखत विकत असं म्हणून नसन आली. पण नंतर ती माळीण आली. ती म्हणाली अरे तू कीर्तन का नाही म्हणून दाखवत. तेव्हा ती म्हणाली कीर्तन म्हणायला मी कीर्तन तर ऐकलं पाहिजे. अगं तुझे वडील हे आपल्याला सोडून गेलेत हे जेव्हा तसं कळलं भागीरथीला, तेव्हा तिने लगेच
तपश्चर्या करायला घेतली. संत तुकारामाचं नामस्मरणाचं ती जाप करून घेतली. अन्न पाणी सोडून दिलं आणि हा आवाज वैकुंठाला असणाऱ्या तुकाराम महाराजांपर्यंत गेला. त्यांनी श्री नारायणाचा निरोप घेतला आणि ते पुन्हा या पृथ्वी तलावरती आले. तेव्हा भेटल्यावरती भागीरथीला खूप आनंद झाला. तुकाराम महाराज म्हणले, तू सारखं मला बोलवू नको, तुझ्या आवाजाने मला काय ते थांबवणार नाही, म्हणून तू काय मला बोलू नको. परंतु भागीरथी म्हणली, अहो जर तुम्ही आलाच आहेत आणि मी जर अन्न पाणी खाल्लंच नाहीये तर माझ्यासोबत जेवून तरी जा. तेव्हा तुकाराम महाराज फार छान म्हणतात की आता जेवायला नाही मी तुला भेटायला आलोय, परंतु यानंतर देखील मी या पृथ्वीवरती जो काला असतो ना तो खाण्यासाठी अवश्य येईल. कारण हा काला हा पृथ्वी तलावर सोडून कुठेच भेटत नाही, हे आपल्याला तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आज जर आपण या समाजामध्ये जर नीट नेटकावून पाहिले ना तर खूप लाजिरवाणी गोष्ट आपल्या महाराष्ट्रातच घडली. हो, बदलापूर ज्या माणसाला तिथल्या विद्यार्थ्यांची रक्षा करण्यासाठी ठेवलं शिपाई म्हणून, त्याने दोन चिमुकलींचं शोषण केलं, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला, ही आपल्याला लाजवणारी खूप गोष्ट आहे. जर आता छत्रपती शिवाजी महाराज असतील ना तर कोणाची नजर वर करून बघण्याची सुद्धा हिंमत नसती झाली. काय शासन होतं त्या काळात देखील शिवरायांचं. त्या काळामध्ये देखील एक पाटील होता, रांजा गावचा पाटील. तो पाटील होता, त्याला वाटलं की राजे माझेच भावकीतलेत म्हणून ते मला काहीच करणार नाही. त्याला माहिती होता राजांचा कायदा, पण तरी तो म्हणला माझे नातेवाईकातले. आता आपलं पण तसंच होतं. जर एखादा अधिकारी असेल, त्याच्या नातल्यातला कोणी असेल तर तो काहीही चुका करतो, कारण त्याला माहिती असतं आपलाच नातेवाईक अधिकारी, आपल्याला शिक्षा होणार नाही. परंतु त्यावेळेस त्या रांजाच्या पाटलाने खूप अघटित कृत्य केलं. त्यांनी एका स्त्रीची अब्रू तिच्या पतीसमोर आणि मुलासमोरच लुटली. हे जसं त्या स्त्रीने शिवरायांना कळवलं तसं त्यांनी दरबारात बोलावला. त्या रांजाच्या पाटलेला बंदी करून आणण्यात आलं. त्यांनी पाहिलं की अरे हा बंदी करून आलाय खरं, पण ह्याच्या तोंडावरती ती भीती दिसत नाही. त्याला माहितीये स्त्रीकडे वरती नजर करून पाहिल्यावर तरी काय शिक्षा असेल. ह्याच्या तोंडावरती तर भीती दिसेना, पण तो हसत पण नव्हता, तो स्तब्ध उभा होता. शिवरायांनी विचारलं, तुला भीती वाटत नाहीये, तू एवढा अपराध मोठा केलायस? तेव्हा तो रांजेचा पाटील म्हणतो, अहो राजे, तुम्ही माझ्याच भावकीतले, इथपर्यंत आणलंय खरं तुम्ही मला बंदी बनवून, पण तुम्ही मला शिक्षा का देणार? मी पाटील आहे आणि तुम्ही माझ्या भावकीतले, तुम्ही मला शिक्षा नका देऊ, सगळ्या दरबारासमोर म्हटला. शिवराय म्हणाले, नाही, स्त्रीच्या बाबतीत हे नात्याचा संबंध काहीच नसतो. आणि पाटील, अरे तू नावाला पाटील आहे, परंतु कर्तृत्वाने तू एक खाली
मान घालून उभा राहणारा एक मनुष्य आहेस. असं जेव्हा शिवरायांनी सांगितलं तसंच त्यांनी विचारपूर्वक शिक्षा ठोठावली. कोणती बरं? सांगितलं की याच्या डोळ्यावरती पट्टी बांधा आणि याला चौरंग्याची शिक्षा द्या आणि जे त्या ठिकाणचं मंदिर होतं त्याच्या पायथ्याशी ठेवा. शिक्षा देण्यात आली. नंतर आतमध्ये आल्यावर जिजाबाईंनी विचारलं शिवबांना, का हो याने एवढं वाईट कृत्य केलंय, मग त्याला फाशीची नाही तर जिवंत मारण्याची शिक्षा द्यायला पाहिजे होती, तुम्ही चौरंग्याची का बरं दिली? तेव्हा शिवबा म्हणाले की दरबारामध्ये जे उपस्थित होते त्यांना माहिती असं कृत्य करणाऱ्याला तर मी मारून टाकले, परंतु त्या ठिकाणी असंख्य लोक भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येतात, त्यांना देखील कळलं पाहिजे स्त्रीवर अन्याय करणाऱ्याची कसे हाल होतात ते, म्हणून शिवरायांनी तसं केलं. परंतु अहो त्याच राज्यामध्ये त्याच महाराष्ट्रामध्ये राहून देखील काय माणसं करतात हो. अहो चिमुकली गेली विश्वासाने, ते मंदिर होते ज्ञानाचे. चिमुकली गेली विश्वासाने, ते मंदिर होते ज्ञानाचे. आई बाप अनिश्चित होते कारण लेक होते अभिमानाचे, कारण लेक होते अभिमानाचे. निष्पाप अजाणत्या चिमुरडीवर नराधमाची नजर पडली, निष्पाप अजाणत्या चिमुरडीवर नराधमाची नजर पडली. आदर्श त्या शाळेत माणुसकीला कलंक असणारी घटना घडली, आदर्श त्या शाळेत माणुसकीला कलंक असणारी घटना घडली. इवल्याच्या जीवावर हात टाकताना लाज का नाही वाटली? इवल्याच्या जीवावर हात टाकताना लाज का नसन वाटली? हे करताना त्याला त्याची आई बहीण का नसन आठवली? हे करताना त्याला त्याची आई बहीण का नसन आठवली? नराधमाने केली तिथे माणुसकीची हत्या, नराधमाने केली तिथे माणुसकीची हत्या. आता पेटवणार नाहीत आम्ही मुली नुकत्याच मेणबत्त्या, नुकत्याच मेणबत्त्या. फाशी तर द्यावी नाहीतर व्हावी चौरंग्याची शिक्षा, फाशी तर द्यावी नाहीतर व्हावी चौरंग्याची शिक्षा, कारण आम्हाला आहे छत्रपती शिवरायांच्या शासनाची अपेक्षा, छत्रपती शिवरायांच्या शासनाची अपेक्षा. कायदा असा करा की कुणी अपकृत्य करणार नाही, कायदा असा करा की कुणी अपकृत्य करणार नाही. कायद्याच्या भीतीने तरी कुणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, कायद्याच्या भीतीने तरी कुणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. अहो आज आपण त्यांना अशीच शिक्षा केली पाहिजे, परंतु आज नातेसंबंधाला बघतो आपण 5-6 वर्ष त्याला फक्त जेलमध्ये ठेवतो, म्हणून यांची पुन्हा हिंमत होते. म्हणून आपण असं न करता त्याला त्याच ठिकाणी जिवंतपणे मारलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ओ काय सुंदर देह आपल्याला लाभलेला आहे, काय सुंदर जीवन आहे, आणि तेच आपण वाईट बनवतो वाईट कर्म करून. आपलं जीवन केव्हा वाईट होतं? जेव्हा आपण वाईट कर्म करू, कारण वाईट कर्माचं फळ हे वाईटच असणार आहे, चांगल्या कर्माचं फळ चांगलंच असतं. अहो सुख काय केव्हाही भोगता येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. पाप काय कोणी करतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कोणीही राहतं, पण कधीतरी झुकता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडावता आलं पाहिजे आणि कशाला बळी न पडता आनंदीत जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत आपल्याला उणीव कायम भासणार आहे, पण ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. अहो आपण या जीवनामध्ये राहत असताना स्वतःचं दुःख विसरलं पाहिजे, इतरांच्या दुःखात सामील झालं पाहिजे. अहो दुसऱ्यांच्या गालावरती हसू आणणं आणि मनात समाधान ठेवणं म्हणजेच आपलं जीवन असतं. जीवन हे आपण मागितलं की भेटतं का हो? परमेश्वराला म्हटलं मला पुढच्या जन्मामध्ये पण हा देह पाहिजे, भेटतो नाही. हा देह अवघे 84,000 योनी पार केल्यानंतरच भेटतो. अहो एवढं मेहनतीने जर आपल्याला हा देह भेटतच आहे तर त्याचं काहीतरी आपण सार्थ केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आज आपण या जीवनामध्ये राहतोय, पण विचार केला हे जीवन खऱ्या अर्थाने केव्हा सुंदर होणार आहे हो? तर आपलं जीवन हे तेव्हा सुंदर होणार आहे जेव्हा तुम्ही महत्वाच्या 2 याद्या कराल. पहिली, आजपर्यंत जन्मल्यापासून आजपर्यंत तुम्हाला कोणी मदत केली आहे? आता तुम्ही विद्यार्थी शाळेमध्ये जात असताना कोणी पेन विसरला असेल म्हणून कोणी पेन दिला असेल, पुस्तक न्यायचं विसरलं असेल कोणी पुस्तक दाखवलं असेल. अशा अनेक छोटे मोठे जे कारण आहेत ना ते तुम्हाला आठवून लिहायचे त्या यादीवर. आता दुसरी यादी करायची आहे ती म्हणजे
की तुम्ही कोणाला मदत केलीये, तुम्ही कोणाच्या कामी आलाय. माझ्या अंदाजानुसार तुम्ही 10 ते 15 पेक्षा नावं लिहूच शकणार नाही. आणि हेच आपल्याला बघायचंय. अहो, जर आपल्याला कोणी मदत केली ही आधी जर हात भरत असेल ना, तर आपण कोणाला मदत केली ही आधी जेव्हा 2 हात भर होईल ना, तेव्हाच म्हणायचं तुमचं जीवन सुंदर झालं आणि त्या क्षणाला तुमचं जीवन सुंदर होणार. अहो, हे जीवन खरंच खूप सुंदर आहे. पण या जीवनामध्ये आपल्याला करायचं काय, आपलं ध्येय काय, आपल्याला मोठेपणी बनायचं काय हे आपण ठरवलं पाहिजे. अहो, कुठे माझे ताई दादा कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या करता. अरे, पुढं किती आयुष्य राहिले त्याला बघा ना. एका वर्षामध्ये जेवढे मार्क पडले त्याला नका बघू तुम्ही. अहो, जर या जीवनाचं सार जाणून घेऊन जर जगलो ना, तर हे जीवन खरंच खूप सुंदर आहे. अनंत पाटील एका ठिकाणी खूप छान म्हणतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म. सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. अज्ञानी गती काय जाण. मृत्यूलान चुकले कोणी थोर असो अथवा सारा. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जगनेश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्या प्रकारे आपलं कर्म आहे त्याच प्रकारे आपल्याला भगवंत हा परमेश्वर हा पांडुरंग फळ देत असतो. त्यामुळे आपण प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणाला आपण चांगलं कर्म करत राहिलं पाहिजे. आपलं जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे. कधी हसणं तर कधी रडणं, कधी सुख तर कधी दुःख, कधी जिंकणं तर कधी हरणं, हे या जीवनामध्ये चालूच असतं. आणि हे महत्वाचं पण आहे, कारण याचमुळे येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोरे जायचं, परिस्थितीशी कसं झगडायचं हे आपल्याला कळून चुकतं. अहो बघा ना, कष्टाचं फळ नेहमी चविष्टच असतं ना, त्याचप्रमाणे काट्यामध्ये मेहनत करून बांधलेलं घरट सुखात असतं. म्हणून आपण मेहनत केलं पाहिजे, कारण मेहनतीचं फळ हे आपल्याकडून कुणीच घेऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण चांगलं कर्म केलं पाहिजे.
अहो, पाकळ्यांचं गळणं हे फुलाचं मरण असतं. पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं. पण मरताना देखील सुगंध देणं यातच खरं आयुष्य असतं. यातच खरं आयुष्य असतं. अहो, पण आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं कर्म करत राहिलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं श्रेय जातं ते म्हणजे आपल्या कर्माला. म्हणून आपण प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणाला चांगलं कर्म केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आज जर आपण शहरातल्यांकडे पाहिलं तर तिकडे आपल्यासारखा ताजी भाजीपाला असतो का ताजा? नाही. अहो, त्यांना ताजं मुठभर सुद्धा खायला भेटत नाही. त्याचप्रमाणे वैकुंठामध्ये असलेले जे काही संत मंडळी, जे भगवंत आहेत, त्यांना देखील खायला भेटत नाही, घासभर खायला भेटत नाही. अहो, काला याच ठिकाणी भेटतो आपल्याला. आता आपण जर नीट निरखून बघितलं ना, आता वैकुंठामध्ये सगळे देव आहेत. कोणता देव कोणाला किंमत देतो का? नाही. आता सगळीकडे गायनाचार आहेत, एकाच आड एक येतात. ह्याला वाटतं मी म्हणाव, त्याला वाटतं मी म्हणाव. हो, पण या वैकुंठामध्ये अप्सरा, कुठे इंद्र, देवच आहेत फक्त. परंतु आपल्या पृथ्वी तलावरती अगदी नाली साफ करणाऱ्यापासून ते राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत लोक आहेत. टाळकऱ्यापासून आमदार खासदारापर्यंत लोक आहेत. त्यामुळे जर कुठं अधिकारी आला तर आपण साहेब साहेब म्हणतो, कुठं कीर्तनकार आला तर महाराज महाराज म्हणतो. म्हणजे ज्या त्या ठिकाणी ज्याला त्याला किंमत असते. अहो, आता काला हा घासभर आपल्याला कुठं खायला भेटतो का? तर नाही. अहो, वैकुंठामध्ये देखील हा काला खाण्यासाठी आहे ना, संत इकडे पृथ्वी लोकावरती येतात. कारण तिकडं घासभर खायला भेटतो का काला? तर नाही. अहो, हा काला हा फक्त याच ठिकाणी भेटतो, कुठंच भेटत नाही या ठिकाणी सोडून. हे आपल्याला तुकाराम महाराज अभंगाच्या 2य चरणात सांगतात. वैकुंठी जायचे नाही आज जर या समाजामध्ये आपण पाहिलंच तर बघा, व्यसनी माणसं येतो. अहो, त्यांना काहीच कळत नाही गुंगीमध्ये. आणि जर व्यसन केलं आपण तर आपल्या शरीराचा तोटा होतो, आपल्या किडन्या खराब होतात आणि आपल्याला भेटत तरी काय, आपलेच पैसे जातात. त्यामुळे आपण व्यसन केलं नाही पाहिजे. पण आज काहींना सांगू ना कळत नाही. असंच एक
होता. तो आला गावातून, घेऊन आला आला बसला बायको पुढं, कपडे बिपडे बदलून, पावसाळ्याचे दिवस बायको पुढं बसला. बायको आपली बिचारी चुलीवरतीच भाकऱ्या थापीत होती, करीत होती. तो आला तिच्या पुढं बसला. थोडी थोडी याला चढायला लागली. मग काय, बायको आपली बिचारी भाकऱ्या करीत होती, बसली होती. तो आला शेकायला. पावसाळ्याचे दिवस होते, थंडी होती. बसला, चढायला लागली तसं त्याचं बोलणं वाढायला लागलं आणि म्हणाला, आपल्या गावातले माणसं आहेत ना, माणसं लय येडे आहेत. ती आपली बिचारी भाकरीच करीत होती, तरी ह्याचं सूरज त्यांना काहीच घेणं देणं नाही गावातल्या माणसाचं. पण ती म्हणते, अहो झालं काय ते बोला बरं, मगापासून तेच लावले. ते म्हणतो, अरे लय येडे माणसं आहेत. आता ह्याला कुठं कळत आहे, चपटी हाणलेली ह्यानी, आता ह्याच्या कुठं काय ध्यानात, तेच सुरू. शेवटी तो म्हणाला, काय बाबा माणसं कसली एवढे येतात, त्यांनी मला सरपंच केलं नाही. बघा आता, त्यांनी मला सरपंच केलं नाही. जर त्यांनी मला सरपंच केलं असतं ना, गाव इकडचे तिकडे केलं असतं, इकडचे तिकडं. एवढे वर्ष थांबले नाहीत ते, पुढे बोललं, जर मला आमदार केलं असतं ना, आमदार तालुक्याचा आमदार. सापडले. तिकडे त्याची चढत होती बर का, तिकडचं होत आपण आता. नको बाबा, वादाची पाही नको आपल्याला. तिकडे ते म्हणत आहे, जर मला आमदार केलं असतं ना, आमदार तालुका आहे ना, तालुका तो पण बदलेला असता. तालुका बदलेला असता मी, तालुका. अरे मला खासदार केलं असतं ना, खासदार. आता जिल्हा बदलेला असता, जिल्हा. मला जर पंतप्रधान केलं असतं ना, तर डायरेक्ट देश बदलेला असता, डायरेक्ट देश बदलेला असता, देश. ती बिचारी हसत होती, रागता पण होती तेवढीच. हसण्यापेक्षा जास्त ती रागत होती. तिने घेतली बाई फुकणी हातामध्ये. त्याला वाटलं फुकी काय, तिने आशी धरली. ती म्हणते, काय झालं आता तुला, तू येडी झाले की काय. आता ते गुंगीत नाही. ती म्हणली, अर तू निघला गाव बदलायला, तू निघला तालुका बदलायला, तू निघला जिल्हा बदलायला, तू निघला देश बदलायला. अरे देश तर लांबची गोष्ट, तू धोतर म्हणून परकार घातलाय तेव्हा महा पहिल्यांदा बदल. तो चहा पितोय, आपलं धोतर आहे की नाही, ते म्हणते धोतर. ती म्हणते, तिने जी फुकणी घेतली उभा राहिली तेव्हा कुठेतरी हा गेला आतमध्ये. अहो काय करा, स्वतः आपण धोतर घातले की परकर हे सुद्धा कळत नाही, आणि ते दारूच्या नादी लागते हे माणसं. ही खूप वाईट गोष्ट आहे. विठ्ठल. अहो दारू पिणाऱ्याला तर कळत नाही, ते गुंगीत असतात का नसते, त्यांना तर बोलायला कळत नाही. परंतु आज मोबाईलचं येत, त्यामुळे शब्दशः जो अर्थ आहे तो आज लेकरांना कळत नाही. अहो असेच दोघं शाळेमध्ये राहत होते, जुळे भाऊ, जुडवा माहिती ना, जुळे भाऊ दोघं. एकाचं नाव सोन्या आणि एकाचं नाव मोन्या. एकाच वर्गात शिकत होते, एकाच बाकड्यावरती बसायचे, आनंदाने राहायचे दोघं, अभ्यास पण चांगला करायचे. शेवटी पेपरचे दिवस आले, पेपर झाले. गुरुजींनी पेपर तपासायला नेले. नंतर खूप दिवसांनी एके दिवशी मुख्याध्यापिका मॅडमने बोलवलं पेपर चेक करून झाल्यावर. त्या म्हणाल्या की तुम्ही सोन्या आणि मोन्यास ना. ते म्हणाले, हो मॅडम आम्ही सोने मोने. ते म्हणले, म्हणजे तुम्ही जुळे भाऊ ना. ते म्हणाले, हा मॅडम आम्ही जुळे भाऊ. ते म्हणाले, खरंच जुळे भाऊ आहेत ना. म्हणले, हा मॅडम आम्ही खरंच जुळे भाऊ आहेत.
मग ते म्हणाले, तुम्ही पेपर मध्ये जुळे भाऊ असताना वडिलांचं नाव का वेगळं लिहिले? तेव्हा फार छान उत्तर दिलं बरं का आत्ताचे सोन्या मोनेने. ते म्हणाले, अहो मॅडम, पुन्हा आमचे शिक्षक आम्हाला ओरडले असते, तुम्ही सुरुवातीपासूनच पेपर बघून लिहिला काय, कॉपी करून लिहिला काय, म्हणून आम्ही वडिलांचे नाव वेगवेगळे लिहिले. आता वडिलांच्या नावाचा पेपरचा काय संबंध? आणि सुरुवातीपासूनच बाकी झालेला असं सुरुवातीपासूनच, म्हणजे आताच आजची परिस्थिती आहे. विठायला विठायला अहो हे झाले लहान मुलांचं, पण अहो वयाने मोठे असणारे देखील जे माणसं आहेत ना, त्यांना सुद्धा काही कळत नाही. काही ना बरं का, एखाद्याला शब्दाचा अर्थच कळत नाही हो. असंच एक होता, तो दररोज नित्य नेमाने जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर साखरेचा डबा असतो ना, तो चेक करायचा. बायकोने 1 दिवस पाहिलं, 2 दिवस पाहिलं, लय झालं 3 दिवस पाहिलं, पण 4थ्या दिवशी काही तिला राहवलं नाही. ती गेली नवऱ्याकडे, म्हणाली, काय मी तुम्हाला सलग 3 दिवस झालं बघते, तुम्ही दररोज साखरेचा डबा चेक करताय. तुम्हाला वाटतं का मी साखर नाशी ते एवढे बाबा तुम्ही कंजूस कावापासून झाले? ते म्हणाले, अरे तसं काही नाही, कंजूसचं त्याचं काही नाही, ते मला डॉक्टरांनी सांगितलंय जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर शुगर चेक करायला. तिने आपल्या कपाळाला हात लावला, जागेवरतीच कोसळली बाई. आता करणार तरी काय? शुगरेचा आणि त्या साखरेच्या डब्याचा काय संबंध बरं? म्हणजे आता आपली बिकट परिस्थिती ही की आज आपल्याला काही अर्थच कळत नाही, तो आपण जाणून घेतला पाहिजे. त्याला पुस्तक वाचन जास्त लागतं. विठायला अहो वैकुंठामध्ये इंद्रदेव त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस राक्षसाला आणि संतांना त्या वैकुंठामध्ये जेवायला बोलवायचे. नित्य नेमाने प्रत्येक वर्षी जेवायला बोलवायचे. राक्षसांनी पाहिलं की अरे इंद्रदेव प्रत्येक वेळेस संतालाच अगोदर जेवायला बसवतो, प्रत्येक वेळेस. मग त्यांनी मोर्चा काढला, मोर्चा. आम्हाला पण पहिल्यांदा जेवायला बसवायचं म्हणले. प्रत्येक वेळेस आम्ही बघतोय, आम्हाला वाटलं यंदा तुम्ही आम्हाला बसवता, नंतर बसवता, आम्ही वाट पण बघितली, पण तरी तुम्ही प्रत्येक वेळेस संतालाच जेवायला बसवता. आम्हाला बसवा. तुम्हाला काही म्हणणं असलं तर सांगा, पण आम्हीच यंदा जेवणार पहिल्यांदा, नाहीतर आम्ही नाही जेवणार. इंद्रदेव म्हणाले, बरं अवघे, तुम्हाला जेवायचंय जेवा, पण ते म्हणाले, आमची एक अट आहे. विचारलं सगळ्यांनी, काय अट आहे? सांगितलं इंद्रदेवाने की कामट्या काठ्या आहेत ना, ते इथं कोपऱ्याला बांधायच्या. कुठं? इथं अशा कोपऱ्याला. त्या कामट्या बांधायच्या, मग तुम्ही जेवण करायचं तुमच्या इच्छेनुसार. ते म्हणाले, बरं हो गया. आता त्यांना वाटलं साधाच खेळ, बसले की जेवायला बांधल्या कामट्या. आता त्यांना त्यामुळं आता जेवायला म्हणलं असं हात करावाच लागणार ना. असं कुठं आपल्या तोंडात हात जाणार आहे का? नाही. त्यांना जेवताच आहे ना. कुणी डोकं बुडीतय त्या पंतरवाळीमध्ये, सगळं तोंड बिन भरलं, भाजी इकडची तिकडे सांडली, शेवटी काय कोणाचं पोट भरलंच नाही, एक घास सुखाने गेला नाही तोंडामध्ये. मग शेवटी ते कंटाळून उठले. ते म्हणाले, आम्हाला जेवायचं हे काय बाबा? मग ते म्हणाले, पण तुम्ही पहिल्यांदा जेवायला बसला ना, बाकीचे शांत बसले. पुन्हा संतांना जेवायला बसवलं. आता त्याच्यातला जो प्रमुख होता ना, तो म्हणाला, आम्हाला कामट्या बांधल्या, मग संतांना पण बांधा. ते म्हणाले, बरं रे, तुमच्याच म्हणण्याप्रमाणे बांधल्या की कामट्या. इथं कामट्या बांधल्या, परंतु संत एका पुढे एक बसले. हे इकडून त्याच्या मुखामध्ये हात घालताय, खाऊ घालताय त्याला, आणि पुढचं इकडच्या ह्याच्यामध्ये. प्रत्येकाने सुखाने आणि पोट भरून जेवले बघा. मग शेवटी राक्षसांना देखील पश्चाताप झाला की अरे, आज जर आपण सुखाने खाल्लं असतं ना, जसं दिलंय तसं, एकमेकापुढं
काय म्हणतात बसून, किंवा त्यांना जर अगोदर जेवून दिलं असतं मग आपल्याला कळलं असतं की अरे बाबा कसं जेवायचं. आपण उगाच तसं केलं. अहो जर एकमेका देवमुखी सुखे घालून बरी, म्हणजे एकमेकाला आपण जर आनंदाने जर खायला दिलं ना, आपलं देखील समाधान होतं. हे अभंगाचे आपल्याला तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. एकमेका देवमुखी सुखे घालून बरे, सुखे घालून हो 1.5 तास झालं मी बघते की तुम्ही टाळ्या वाजवत नाही, मुखाने नामस्मरण करीत नाहीत. तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण हे महत्वाचे करणं, आणि ते तुम्ही केलं पाहिजे. हो काय भगवंताच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे, हो फार ताकद आहे. आणि आपण ते भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हो आज या समाजामध्ये जर पाहिलं तर कोणी भगवंताच्या मार्गाला जातं का हो? तर नाही, कोणीच देवाचं नामस्मरण करीत नाही. काय भक्त प्रल्हाद होते, अवघ्या लहानग्या वयामध्ये आपले वडील त्याच्या विरोधात असून देखील वडिलांची भीती बाळगली का त्यांनी? नाही, नामस्मरण करीत राहिले. शेवटी भगवंत भेटायला आले, हो की नाही? अहो एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, जे तू करीसे आणि काही. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. अहो भक्त प्रल्हादाने नामस्मरण केलं, शेवटी पांडुरंग परमात्मा भेटायला आले. जर आपण नामस्मरण केलं ना तर आपल्याला भगवंत हे भेटतातच. त्याच सोबत या संसाराची जी किटकिट आहे ना, किरकिर आहे ना, त्यामधून आपण मुक्त होतो. त्यामुळे आपण भगवंताचं नामस्मरण हे जीवनामध्ये राहत असताना केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आज आपण सर्वजण वाईट मार्गाला जातो, व्यसन करतो. अहो मग सांगितलं मी तुम्हाला त्या पेताळाचं, पण अहो एवढंच नव्हे तर आज पेताळांची संख्या खूप वाढलेली आहे. आता रात्री अशाच रात्रीच्या प्रहरामध्ये 2 पेताळ आमच्या गावाकडच्या, इकडचे नाही, आमच्या गावाकडचे. नाव सांगत नाही, उगा वादाची पाळी कशाला, हे समोरच्या माझ्या महाग. हो अशीच दोघं, पौर्णिमेची रात्र होती, रस्त्याने चाललेले. एक शिकडं पाय हाणीत, एक तिकडं दगड उचलीत, कुठं फेकीत, त्यालाच कळना आपण काय करीत होतो. शेवटी निघाले दोघं. मध्यरात्री होती, चंद्र माथ्यावरती आला होता, म्हणजे रात्रीचे 12 वाजले. मग काय रात्रीचे 12 वाजलेले, मी पण कीर्तनावरूनच येत होते. दिसलं की ते दोघं जी करीत येत, इकडून चलत येते, इकडून आम्हाला गाडी नेता येणार, पुढून आडवे, इकडून तिकडून त्यांना माग गाडी, हे कळना. शेवटी एकाची नजर गेली विहिरीकडं. त्याने बघितलं इथं विहीर आहे, गेला की तिकडं. दुसऱ्याला बोलून नंतर म्हणतोय अय इकडे इकडे. ते म्हणतो अरे काय झालं काय झालं. ते म्हणतो अरे इकडे इकडे. ते म्हणतो अरे काय झालं. शेवटी आले. ते म्हणतो अरे बघ चंद्र विहिरीत पडलाय. पौर्णिमेची रात्र, चंद्र डोक्यावरती माथ्यावरती आला होता. आता माथ्यावरती चंद्र आल्यामुळं त्याची जी प्रतिमा होती ना ती खाली विहिरीमध्ये पडलेली होती. बघितलं की तर म्हणजे अरे चंद्र नसल्यावर आपलं कसं होणार, आपण रात्री निघालो तर आपल्याला उजेड पाहिजे की नाही. हा अजून आपण चंद्र काढलं तर आपल्याला बाबूराव पुरस्कार देईन, आपण चंद्राला वाचलोय, आपल्याच नशिबात वाटतं. चल बाबा इकडे तू राखणीला थांब, मी तिकडून दाव खणन ते सगळं आणतो. मग काय आणायला गेला यात, आणलं की
दावं आणलं, खण आणलं, टाकलं की विहिरीमध्ये. जसं टाकलं विहिरीमध्ये तसं ते वडीत दोघं. एक म्हणतो अरे तिकडं सरक माझं नाव झालं पाहिजे, एक म्हणतो अरे तिकडं सरक मला पुरस्कार भेटला, ते म्हणतो अरे इकडे सरक मी शक्तिवान, ते म्हणतो मी काय मग लुकड आहे का. त्यांचे तिथंच भांडणं सुरू. शेवटी दोघं टाकीत येतं वडीत येतं. दोघांनी मग टाकायचं सुरू केलं. टाकीत येतं वडीत येते, एक मागून एक पुढे टाकीत येतं वडीत येते. चंद्रले पातळ दिसत निघानाचे, आता ते पेलेले होते. मग काय असंच ते करीत राहिले. शेवटी ते दाव होतं ना ते खडकाला गुतलं विहिरीमध्ये. त्या खडकाला ते दाव गुतलं. ते म्हणते अरे चंद्र अडकला बाबा नशिबान. जी दोघांनी दणकून जोर लावला ना विचारूच नका. एवढा जोर लावला की ते दावच तुटलं. दोघं उरपाटी पडले. आकाशाकडे गेली नजर. आकाशामध्ये दिसला चंद्र. बघितले चंद्राकडे उठलं मध्ये आपल्या पठ्याने बघ एका झटक्यात चंद्र उठला की नाही. आपलं नाव झालं. काय सांगा आता ह्यांची तारा. सांगू तेवढं कमी. त्याच एवढं कमीच आहे. एवढं म्हणजे पेताड्यांची संख्या वाढलेली आहे. ते वाईट मार्गाला जाते. अहो काय भेटतो आपल्याला निष्पाप. त्या प्राण्यांना मारून कशाला व्यसन करता, कशाला खाता पिता. अहो परमार्थ करा तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. मी मगापासून बघते तुम्ही सगळे टाळे वाजवतात. खरं काहीतरी वाजित नाहीत पण टाळे वाजित आहेत, पण नामस्मरण करत नाही. काही नामस्मरण करतात पण टाळी वाजत नाही. आणि काही तर दोन्ही करीत नाहीत. घुमटून बसलेत. दोन्ही करीत नाहीत. जी घुमटून बसलेत नुसतं ऐकत येतं. आता मला सांगा, आपण जेवण करताना जर तोंडच उघडलं नाही, नुसतं टाळ्या वाजवणं म्हणजे बरं का असं तोंडा पुढे घास नाही, नुसतं जर असं केलं जाणारे पोटात जाणारे. त्याला दोन्ही क्रिया कराव्या लागतात. हालचाल पण कराव्या लागते. आणि जर आपण नुसतं तोंडाने असं केलं, खाल्लंच नाही, तोंडापर्यंत घास नेलाच नाही, तर आपल्या पोटात जाणारे का ते नाही. म्हणून आपण भगवंताचे टाळी वाजवून आणि मुखाने नामस्मरण केलं पाहिजे. पण दोन्ही करीत नाही तर आपण असं केलं नाही पाहिजे. चला आता आपण प्रत्येकाने मोठ्या आवाजामध्ये अख्ख्या राजवाडीमध्ये जे झोपलेले ना त्यांना उठवायचं आपल्याला. कारण आता काय आहे, काल आहे. तो काल याच मृत्यू लोकांमध्ये भेटतो आणि तो आपल्याला प्रत्येकापर्यंत त्याचा आवाज तरी गेला पाहिजे कमीत कमी. म्हणून आता प्रत्येकाने हात वर करा आपापले. दोन्ही 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 हातची दोन्ही हात वर करायचे. आपलं पेटी मास्तर. चला करा हात वर. तसेच ठेवा हात. मी येते आपलं चहा पिऊन. चला महाराज आपण जाऊ चहा पिऊन. अगं बाया मागच्यांनी केले की हात खाली. मी कुठं जाते तुम्हाला सोडून. मला इथं थांबायचंय काला खायला. चला मोठ्या आवाजामध्ये म्हणा. चला असो विठ्ठल पारखुआ ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. खरे तुम्ही टाळ्या वाजविला, वर हात करून वाजविला,
पण तुम्ही म्हणलात की नाही हे मला कळलंच नाही तुमच्या आवाजामुळे. मग आता फक्त महिलांनी म्हणायचं आपला पॅनल आहे बरं का, ध्यानात ठेवा आपणच जिंकलं पाहिजे. हा चला पुन्हा करावर हात. विठोबा रखुमा